नगर मनमाड महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून एक जण ठार झालाय तर एक जण जखमी आहे। कोपरगाव नजीक नगर मनमाड महामार्गावरील मोठ्या पुलावर सायंकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे। या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या पुलावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक सध्या एकतर्फी सुरू आहे। त्याच दरम्यान डिस्कवर क्रमांक MH17 AP 5006 या दुचाकीवरून जाणाऱ्या दोन युवकांना ओव्हरटेकच्या नादात HR37 E 3526 या क्रमांकाच्या कंटेनरनं दाबल्याचे समजते। दुचाकी कंटेनर आणि डिव्हायडरमध्ये अडकून हा भीषण अपघात झाला असल्याचं नागरिकांमध्ये झालेल्या चर्चेतून समजतंय। या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला असून त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने तसेच वाहतूक शाखेचे पोलीस दिगंबर शेलार पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांबरोबर मदत कार्य केले। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी पकडलेल्या कंटेनर तसेच चालकास ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले। दरम्यान नगर मनमाड महामार्गाचं काम गेल्या कित्येक वर्षांपासून संथ गतीनं सुरू आहे। टप्प्याटप्प्याने काम होत असल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि धोका निर्माण होत आहे। मोठ्या पुलाचे काम सुरू असल्यानं सध्या वाहतूक एकतर्फी करण्यात आली असून स्थानिकांच्या मते अपुऱ्या नियोजनामुळे हा अपघात झालाय। या अपघातातील मयताचे नाव वसीम चांद शेख वय वर्ष 29 राहणार अकोला जिल्हा अहिल्यानगर असं आहे। विशेष म्हणजे मागील आठवड्यात याच महामार्गावर एका युवकाचा कंटेनर खाली सापडून मृत्यू झाला होता। त्यानंतर अल्पावधीतच पुन्हा झालेल्या या अपघातामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याची तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस हे करतायत। इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।